नमस्कार. आज मी तुम्हाला कांदा टोमॅटोची रस्सा भाजी दाखवणार आहे. कोणती भाजी नसेल आणि कोणाला जर रस्सा भाजी आवडत असेल तर ही भाजी करू शकतात. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा, टोमॅटो जास्त घ्यायचे आहे. कांदा त्यापेक्षा निम्मा घ्यायचा आहे. मी आता कांदा 2 कांदे घेतलेले आहेत आणि टोमॅटो 4 घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे मिरचीचे तुकडे, थोडंसं गूळ किंवा साखर घेतली तरी चालते. शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट घ्यायचं, तेल, रस्सा करण्यासाठी पाणी, त्याचप्रमाणे लवंग, दालचिनी आणि मिऱ्याची पूड घ्यायची आहे. ते चिमटच घेतलेली आहे कारण माझं करण्याचं प्रमाण थोडं आहे, त्यामुळे मी थोडं चिमटभरच टाकणार आहे. आणि त्यासाठी साहित्य लागणार आहे आणखी मोहरी, जिरे, हळद आणि लाल तिखट. तर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात. ह्यामध्ये तेल थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे रस्सा भाजी ही छान लागते. आपण टाकून घेऊयात मोहरी. ही भाजी जी आहे ती भातावर खूप छान लागते, त्यासोबत चपातीसोबत पण छान लागते. आता आपण टाकलेली आहे मोहरी आणि जिरे. मोहरी जिरे आता उडू द्यायचं. त्याचप्रमाणे त्यात टाकायचं आहे मिरचीचे तुकडे, आता हळद टाकलेली आहे, हळद टाकायची. आता आपण त्यामध्ये टाकूयात कांदा. कांदा आता छान परतून घेऊयात आणि मग टोमॅटो टाकून घेऊयात. परतला आहे, आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये आपण मिरे पावडर, दालचिनी पावडर आणि पत्रीपान पावडर हे तिन्ही पावडर आपण टाकून घेऊयात. आणि यामध्ये आता आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी साधारणतः 2 वाटी भाजी करणार आहे, तर 2 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकून घेऊयात, मीठ टाकून घेऊयात आणि कूट टाकून घेऊयात. तीळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात. तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे टाकलेलं आहे. तर आता बारीक गॅसवर आपण ह्याला शिजू देऊयात. अशा प्रकारे झालेलं आहे साऊथ पद्धतीनं कांदा टोमॅटोचं रस्सा भाजी. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.